जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 5 कर्मसन्यास योग, श्लोक 16. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नासितं आत्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मसन्यास योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, आत्मा म्हणजे तू. साहजिकच तुझ्याकडे एक तेज आहे जे सूर्य किंवा सूर्यासारखे आहे. सूर्य हा ढगांनी कसा झाकलेला आहे, त्याच्याच बरोबरीने तू अज्ञात काळापासून करत असलेल्या कृतींच्या सर्व परिणामांमुळे तुझे तेज देखील झाकलेले आहे. पण जेव्हा वाऱ्याची प्रचंड आणि जोरदार लाट येते तेव्हा सर्व ढग निघून जातात. तेव्हा सूर्य त्याच्या नैसर्गिक प्रकाशाने चमकत असतो. अशा रीतीने जेव्हा तुझ्या कृतींचे सर्व परिणाम किंवा इच्छा काढून टाकली जातील तेव्हा तुझा तेजावरचा मुखवटा काढला जाईल आणि तू तुझ्या नैसर्गिक तेजाने चमकून जाशील. तुझ्या कृतींचे परिणाम किंवा वासना कधी नाहीसे होतील? जेव्हा तू ज्ञानी लोकांशी संपर्क साधशील, त्यांची सेवा करशील आणि त्यांची शिकवण प्राप्त करून ज्याद्वारे तुला तुझा मूळ स्वभाव जाणवेल आणि त्यावर सतत चिंतन आणि मनन करशील, त्यानुसार तुझी सर्व कृती करशील, तेव्हा सर्व कर्मांच्या इच्छा किंवा कृतींचे परिणाम नष्ट होतील. तू तुझ्या नैसर्गिक प्रकाशाने चमकशील. मग तू आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी अधिक उत्साही होशील. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की आपण स्वतःबद्दल स्पष्ट समज कशी मिळवतो आणि आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्साह कसा प्राप्त होतो. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे चिंतन करत असताना आपण प्रबुद्ध शिक्षकांकडे जाऊया, त्यांची शिकवण ऐकूया, जे आपल्याला आत्म्याबद्दल शिकवतात आणि त्यांच्या शिकवणींवर चिंतन मनन करत असताना ज्याचा अर्थ दररोज स्वतःला स्मरण करणे आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करणे. परमात्म्याच्या शिकवणीचे मनन करताना आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नासितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत.
हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नासितं आत्मनः तेषां आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ॐ ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नासितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.